आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. केवढा मोठा घाट आहे हा, आणि डोंगर सगळे दाट झाडीनं भरलेले. आई, माउंट आबू समुद्र सपाटीपासून 5,500 फुटापेक्षाही जास्ती उंच आहे, माहितीये ना? काय सुंदर हवा आहे. उन्हाळ्यातही केवढी थंड. आबू रोडला आपण उतरलो तिथून किती लांब आहे माउंट आबू? 29 किलोमीटर. म्हणजे अर्धा तास इकडून पोचायला? नाही, थोडा जास्त वेळ लागेल. घाट रस्ता आहे ना सगळा. नाही पण फार सुरेख आहे. नाही बाबा, असं म्हणतात की हा पर्वत म्हणजे सत्ययुगापासून प्रसिद्ध आहे. आय मीन खूप प्राचीन आहे. म्हणतात खरं. आपल्याला ते काही कळत नाही. पण चंद्रगुप्ताच्या काळात म्हणजे इसवी सनापूर्वी 410 वर्ष इतक्या जुन्या काळात मेगेस्थेनिस नावाचा प्रसिद्ध प्रवासी इथे येऊन गेला. त्यानं आपल्या आठवणीत अबूविषयी लिहून ठेवलं आहे, असं मी वाचलंय. इथे हिल स्टेशनला असतात तसे पॉइंट्स असतील बघायला, पण आणखी काय काय आहे? दिलवाड्याची मंदिर आहेत, जगप्रसिद्ध आहेत. 3-4 किलोमीटरवरच आहेत म्हणे. नक्की तलाव आहे, तो म्हणे देवांनी आपल्या नखांनी खोदून तयार केला. अशाच पुराणकथा सगळीकडे असतात, नाही का बाबा? आणि त्या तलावाजवळ बेडकासारखा एक खडक टेकडीवरून पुढे आलाय म्हणे. त्याला टोड रॉक म्हणतात. आपण आज गेल्या गेल्या बोटिंगला जाऊया, किंवा उद्या सकाळी सकाळी. नाही, उद्या सकाळी पहिल्यांदा अर्बुदा देवीला जायचं. अर्बुदा देवी हे कसलं नाव? अबू पर्वतावरची देवी म्हणून अर्बुदा देवी. 3 मंदिर आपण पाहूच. एक गुरुशिखर, दुसरं अचलेश्वर महादेव आणि तिसरी अर्बुदा देवी. उंच डोंगरावरची अप्रतिम स्थान आहे तिन्ही. आई म्हणते तसं उद्या आधी अर्बुदा देवीलाच जाऊ. यार झालं की नाही तुझं? लवकर निघूया सूर्योदयापूर्वी. वा 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 वा, बाहेर थंडी काय झक्क पडली आहे. खरंच छान हवा आहे. चला. अहो, मुलं बसली का गाडीत जाऊन? हो अगं, केव्हाच. चल. ही देवी खूप जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे बरं का रे मुलांना. नेहमीप्रमाणे जुनी देवांची वगैरे काही कथा असेलच. देवी इथे कशी आली, कुणासाठी आली, किंवा या ठिकाणी काय गोष्ट घडली? सांग. नाही, मला खरंच इंटरेस्ट आहे. हो रे बाबा, सांगते. पूर्वी म्हणजे फार फार पूर्वी इथे वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता आणि त्यांच्याकडे नंदिनी नावाची गाय होती. ती कामधेनूची मुलगी. ती म्हणे चरता चरता आश्रमाजवळच्या नागतीर्थात पडली. वसिष्ठ चिंतेत पडले आणि त्यांनी सरस्वती नदीची प्रार्थना केली. तिनं नागतीर्थ काठोकाठ पाण्यानं भरलं आणि पाण्याबरोबर नंदिनीला वर उचलून काठावर आणलं. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. ती उत्तंकाची गोष्ट इथलीच आहे की आणखी एक? सांगा ना बाबा, तुम्ही सांगा ना. महाभारतातलीच गोष्ट आहे खरं. इथे घडली असं सांगतात. इथे गौतम ऋषींचा आश्रम होता. त्यांचा उत्तंक नावाचा एक शिष्य होता.
शिकणं पुरं झालं तेव्हा त्यानं गुरुदक्षिणा विचारली. या गौतमांची बायको त्याला म्हणाली, काशीच्या सुदास राजाच्या राणीकडे जा आणि तिच्या कानातली कुंडलं माझ्यासाठी मागून आण. सुदासाच्या राणीनं ती कर्णभूषणं त्याला दिली, पण बजावलं, वाटेत कुठेही कधीही खाली ठेवू नकोस, दूर ठेवू नकोस. तक्षक नाग ती पळवून नेण्यासाठी टपलेला आहे. पण उत्तंकाला समजलं का ते? तो थोडा मंदबुद्धीचाच होता ना. हो ना, अगं त्यामुळेच तर घोटाळा झाला. हे बघ काय केलं त्यानं, पाणी प्यायला गेल्यावर कुंडलं खाली ठेवली आणि तक्षक येऊन ती घेऊन गेला. बिचारा. मग काय झालं? काय काय होणार, काय करणार तो? देवाची करुणा भागली. इंद्रानं त्याला मग वज्रानं पाताळापर्यंत खोल भुयारी मार्ग खणून दिला. मग तिथून तो खाली गेला आणि तक्षकाला विनवून त्यानं ती कुंडलं परत मिळवली. त्यावेळी इंद्रानं वज्रानं जो खड्डा खोदला तो इथे अर्बुद पर्वतावरच्या या जागी. ए प्लीज सगळ्यांनी बोलणं थांबवा आणि चढणं थांबवा. का? जरा बघा तरी, सगळं आबू शहर दिसतंय. किती सुंदर दिसतायत ती घरं, झाडं आणि हे डोंगर. खरंच गो बाई, फार बरं वाटतंय. दमलीस काय? नाही, फार नाही, पण बरंच उंच आहे नाही हे ठिकाण. अजून किती राहिलंय हो? आई बाबा, आम्ही दोघं पुढे जातो. चालेल? जा जा जा, आम्ही चढतो हळूहळू. चला, बंद करते टेप. अहो चढायचंय ना. हो हो, अगदी थोडं अंतर राहिलंय. जरा चढणही कमी आहे. इकडे इकडे. काय हो, अर्बुदा देवी इतकंच जुनं इथलं अरासुरी आंब्याचं ठाणं मानतात नाही का? बरोबर. अगं इथं 8-9 किलोमीटरच पुढे आहे ते. दत्ती या गावापासून गडाची चढण लागते. मी मागे आलो होतो ना तेव्हा गेलो होतो. नाही, पण मूळ गाभारा लहान आहे, पण मंदिर अगदी भव्य बांधलंय. संगमरवरी मंडप आहे, अगदी शुभ्र पांढरा संगमरवर. म्हणून त्या देवीला धोला गढवाली म्हणतात. तुला माहितीये का, श्रीकृष्णाचं जावळ काढण्याचा विधी तिथे झाला होता. म्हणून देवीचे भक्त लांब लांब वरून मुलाचं जावळ काढायला येतात इथे. माहितीये की. आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. हे बघ, आपण पोचलो की वर. वा वा, बघ बघ बघ, काय सुंदर परिसर आहे. आणि हे बघा, मुलं आली इकडून परत. अरे, तुमचं दर्शन झालं सुद्धा? काय अद्भुत आहे. हे बघ आई, इकडून डावीकडून जायचं. 2 डोंगरांमधली अगदी फटच आहे म्हणणं. आणि आई, गुहेत तर रांगतच जावं लागतं. अगो बाई, पण आज शिरल्यावर उभं राहता येण्या इतकी उंच झालीये कपार. आणि देवी 4 फूट उंच आहे, चतुर्भुजा आहे. जाऊन या तुम्ही दोघं. आले बाई, इथे आत उभं राहता येतंय हो सरळ, आणि गर्दी पण नाहीये. देवी अर्बुदे, नमस्कार करते. बापरे, फारच अवघड आहे नाही हे ठिकाण. पूर्वी किती कठीण वाटत असेल असं दर्शनाला येणं. आता सहज येऊ शकतो आपण. ते आरासुरी आंब्याचं ठिकाण असंच अवघड आहे? नाही नाही नाही, जरा चढण आहे, पण वर मंदिरच आहे नेहमीसारखं. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.